नमस्कार मित्रांनो, माघ पौर्णिमा व्रताच्या खूप खूप शुभेच्छा. माघ पौर्णिमा सनातन धर्मात खूप पवित्र आणि पुण्यदायी व्रत मानले जाते. हे व्रत माघ महिन्याच्या पौर्णिमेला केले जाते आणि यात खास संबंध आहे तो म्हणजे अंघोळ, दान, जप आणि तपश्चर्या आणि भगवान विष्णूंची पूजा याच्याशी जोडलेले आहे. शास्त्रानुसार माघ पौर्णिमेत केलेली अंघोळ, दान हे व्रत 100 पतीच्या यज्ञाचे समूल्य फळ देते. प्रिय मित्रांनो, आजची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ही कथा आहे त्या काळची जेव्हा कलियुगाने आपली काळी सावली अजून पूर्णपणे पसरली नव्हती. जेव्हा श्रद्धा आणि विश्वासाची दोरी इतकी कमजोर झाली नव्हती ती थोडक्यात तुटून जाईल इतकी. ही कथा ती एक अशी स्त्री होती जिचं आयुष्य संघर्षाच्या आगीत कोळत होतं, पण जिची भक्तीचा दीपक प्रत्येक वादात, प्रत्येक तुफानात अजिबात न झपकता उजळत राहिला. लांब एका लहानशा गावात जिथे आयुष्याची गती हळू होती आणि निसर्ग आपल्या प्रत्येक श्वासात देवांचं नाव घेत होते, तिथे एक स्त्री राहायची. तिचं नाव होतं यशोदा. यशोदाचं आयुष्य अगदी साधं आणि सरळ होतं, पण दुःखाचे डोंगर तिच्या बालपणापासून कोसळत होते. तरुण वयातच पतीचा आधार तिच्या डोक्यावरून गेला आणि मागे फक्त एक लहानसा जीव होता, तिची मुलगी राधा. यशोदेने कधीही विचार केला नव्हता की नियती तिच्याशी एवढा क्रूर वागेल. गरिबीने ती दररोज सामोरे जावे लागत असे. रोज एक आव्हान तिला देत जात होते. समाजाच्या कडव्या गोष्टी तिच्या हृदयाला जणू भाल्यासारख्या रुचत होत्या, पण यशोदेने कधी हार मानली नाही. ती एकटीच खंबीर ताकद होती. तिच्या मुलीचे प्रेम आणि प्रभू नारायणावर अत्यंत विश्वास. अनेक वर्ष यशोदाने दगड बांधून रात्रंदिवस मेहनत करून आपली मुलगी वाढवली होती. तिच्या डोळ्यात नेहमी अश्रूच साठत असत, पण तिच्या आत्म्यात नारायणाप्रती अत्यंत श्रद्धा होती. की कोणताही त्रास तिला खुणवत नव्हता. या वर्षी माघ पौर्णिमा येणार होती. ती एक पवित्र सण होता, ज्या दिवशी गंगे स्नान केल्याने जन्मांतरीची पापे धुतली जातात, मनोकामना पूर्ण होतात. यशोदा यांनी अनेक वर्षापासून हा व्रताचा निर्धार केला होता, पण कधी पैशाच्या तुटवड्यामुळे, कधी तब्येतीमुळे ती गंगा घाटावर पोचू शकली नव्हती. पण यावेळी तिने ठरवून ठेवले होते की काहीही झाले तरी माघ पौर्णिमेला गंगा स्नानाला नक्की जाईल. तिने तिच्या मुली राधाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तिला चांगले आरोग्य आणि सुख मिळावे म्हणून हा व्रत घेतले होते. तिचा निर्हार व्रत ठेवणार होती. सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंत एकही अन्नाचा तुकडा तोंडात टाकणार नाही, असा तिचा ठाम निर्धार होता. काही दिवसापासून तिने तिच्या लहान मोठ्या बचतीत थोडे पैसे जमा केले. त्या पैशाने तिने एक जुनी साडी आणि काही फळाचे प्रसाद घेतला, जो ती गंगामायेला अर्पण करू शकेल आणि परतीच्या मार्गावर आपलं व्रत तोडण्यासाठी ठेवू शकेल. संपूर्ण रात्र ती झोपू शकली नाही. थंडीने कापत कापत ताराने भरलेल्या आकाशाखाली ती फक्त एवढीच प्रार्थना करत होती, हे नारायणा, तू माझी दुःखी अवस्थेची वर कृपा कर. माझं हे व्रत स्वीकार कर आणि माझ्या राधेला सुखी दे. पहाट होण्याआधीच ती चंद्र अजून पूर्णपणे लपलेला होता. सूर्य लालसर किरणांच्या छटा अजूनही क्षितिजावर दिसायला सुरुवात झाली नव्हती. तेव्हा यशोदाने आपले गाठोडे उचलले. मुलगी झोपली होती. तिला जागवणं तिला आवडलं नाही, म्हणून ती शांतपणे तिच्या माथ्यावर एक चुंबन देते आणि गंगेकडे निघाली. रस्ता खूप लांब आणि धारदार होता. कडाक्याची थंडीने हाडामासात शिरत होती, पण यशोदेच्या मनात फक्त गंगामाईचा विचार चालू होता आणि नारायणाचे नाव. तिच्या मागे पाय दगडावर पडत होते, काटे चिरत होते, पण तिला काही वेदना होत नव्हत्या. डोळे ओले होते, पण चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती.
ती शांत होती, ठाम होती, श्रद्धेची, एका भक्तीची. अनेक तासाच्या प्रवासानंतर अखेर तिला दुरूनच गंगेचा मार्ग नजारा दिसला. तिचे डोळे चमकले. गंगेच्या पवित्र किनाऱ्यावर पोचताच तिने पाहिले हजारो श्रद्धाळू दूर दूरवरून आले होते. सगळीकडे हर हर गंगेचा जयघोष सुरू होता. थंडी इतकी जास्त होती की लोक थरथरत होते, पण भक्तीचा जोश त्या थंडीतही भारी पडत होता. यशोदा पण गंगेच्या पायाशी नमन करत होती. तिचं गाठोडं बाजूला ठेवून ती थंड पाण्यात उतरू लागली. बर्फासारखे थंड पाणी जेव्हा तिच्या शरीराला लागले तेव्हा एका क्षणासाठी तिचा श्वास थांबला. पण नंतर तिने डोळे उघडले आणि भगवान विष्णूंचं ध्यान करू लागले. नारायण नारायण नारायण. तिच्या होठावर होते फक्त तेच नाव. तिने गंगेत 3 पवित्र डुबक्या मारल्या आणि प्रत्येक डुबकीसोबत तिला असं वाटत होतं की तिच्या शरीराची सगळी थकान, मनातील सगळी वेदना आणि आयुष्याचे सगळे ओझे पाण्यात मिसळून जात आहे. एक अनोखी शांती तिच्या पूर्ण अस्तित्वात पसरली होती. त्याने गंगामैयाचे प्रणाम केला, आपली मुलगीसाठी प्रार्थना केली आणि मनात नारायणाचं नाव घेत गंगेच्या बाहेर पडली. तो सगळा आणि थंडीत तिचं शरीर थरथरत होतं. त्याने आपल्याबरोबर आणलेली फळे गंगामैयाला अर्पण केली आणि उरलेली फळे आपल्या गाठोड्यात सुरक्षित ठेवली. ती फळं होती ज्याने ती रात्र आपलं व्रत सोडणार होती. त्यात तिला मनशांती आणि समाधान होतं. त्याला असं वाटलं जणू आज त्या जीवनाच्या सगळ्यात मोठा संकल्प पूर्ण झाला आहे. तिच्या होठावर एक हलकीशी हसू उमटली, अशी हसू जी वर्षानंतर तिच्या चेहऱ्यावर आली होती. आता त्याला परत आपल्या घराकडे जायचं होतं, जिथे तिची लहान राधा तिची वाट पाहत होती. यशोदेने आपले गाठोडे उचलले आणि ती परतीच्या रस्त्याला परत चालू लागली. स्नानानंतर तिचं शरीर आणखी शिथिल झालं होतं आणि उपाशी असल्यामुळे तिला थोडीशी चक्कर येत होती. सूर्य आता हळूहळू आपली पूर्व तेजस्वी आभा सोडत होता आणि त्याच किरणांनी थंड वाऱ्यात हलकासा उबदारपणा जाणवत होता. तो हळूहळू पावलाने ती पुढे जात होती. मनात नारायण नारायण हे भजन गात होती. तेव्हा रस्त्याच्या कडेला एका वाटेत वटवृक्षाखाली एक लक्ष्य आणि एक आकृती तिला दिसली. ती आकृती एका साधूची होती. साधू जुने फाटके कपडे घातले होते. त्याचं शरीर अतिशय सडपातळ होतं, अगदी हाडाचा ठाचा असे वाटत होते. त्याच्या चेहऱ्यावर पिवसळ आणि थोडे आतील बाजूस दडलेले होते. तो थंडीने थरथरत होता आणि त्याच्या ओठातून स्वामशा आवाजात श्वास बाहेर येत होता. यशोदेला जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा तिचे मन करुणेने भरून आले. तिने असा दयादीन साधू कधीच पाहिला नव्हता. साधूच्या चेहऱ्यावर भुकेचे आणि लहचारीची भीतीस्पद छटा होती. ते इतके दुर्बल होते की उठूनही कठीण होते. त्यानंतर डोळ्यात यशोदाच्या भेटल्याने एक न बोलता विनंती केली, एक अशी ओरड जी शब्दापासून जास्त वेदनादायक होती. यशोदेचे मन अस्वस्थ झाले. एका क्षणासाठी तिने विचार केला, मी काय करावं? माझं व्रत आहे, मला उपवास करावा लागेल. पण लगेच तिच्या मनात एक विचार झाला, एक साधू किती भुकावलेला आहे, त्याच्या जीवनात धोक्यात आहे. तिच्या अंतरात्म्यात ओरडलं, तुझं व्रत एका भुकवलेल्या प्राण्याशी जीवाशी जळतं का? नारायण याला तसं पाहत असतील का? तिच्या डोळ्यातून तिच्या लहान मुली राधाचा चेहरा फिरत होता. जेव्हा ती भुकवलेने रडायची तेव्हा राधेच्या हृदयाला कसं तळमळत व्हायची हे सांगता येणार नाही. तिची वेदना तिला त्या साधूच्या डोळ्यात दिसली. तिचे मन द्विधा झाले. एकीकडे तिचं कठोर व्रत होतं, ज्याच्याकडे तिने खूप कष्ट केले होते, तर दुसरा प्रवास केला होता, तर दुसरीकडे एका भिकवलेल्या आणि मरणासाठी साधूची करुणा पुकारत होती. तिच्या आत्म्याला पोखरू पाहत होती. तिने विचार केला, ही कुठली भक्ती आहे
जी दुसऱ्याच्या वेदनेवर गप्प राहते. नारायण तर प्रत्येक जीवात वास करतात. तिच्या मनात आलं की भगवान करुणेचा सागर आहे. तिने कधीही असे नको करतील. ती एखाद्या भिकवलेल्याला पाहून मी माझं व्रत पाळेन. त्वरित आणि न थांबता यशोदेने आपले गाठोडे उचलले आणि खाली बसली. तिने ती फळे काढली जी तिने आपल्या व्रत सोडण्यासाठी खूप काळजीपूर्वक ठेवली होती. तीच फळे होती जिने त्या व्रताचा आधार होता, त्याची ताकद होती. पण त्या क्षणी तिला त्या व्रतापेक्षा काहीतरी जास्त महत्त्वाचं वाटलं. त्या साधूचा प्राण त्याच्या हातामध्ये थरथरत होती. मनात कुठेतरी शंका नव्हती. तेव्हा साधूच्या जवळ गेली, त्याला धीर दिला. महाराज, तुम्ही भुकाले आहात, ही फळे खा. त्याच्या आवाजात ममत्व आणि करुणा मिसळलेली होती. साधूने जेव्हा ती फळे पाहिली तेव्हा त्याच्या डोळ्यात एक चमक आली. त्याच्या कोरड्या ओठावर हलकेशी हसू फुटले. तो थरथर करत होता. हातात फळ उचलले आणि खायला सुरुवात केली. त्या भुकेत इतकी जोराची होती की तो लवकरच सर्व फळे तोंडात टाकत होता. यशोदा तिथेच बसून त्यांना पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर अशी एक खोल शांतता होती जिचे तिने आपल्या व्रतभंग करून अनुभवली होती. जेव्हा साधूने सगळी फळे खाल्ली तेव्हा तिने समाधानाची खोल श्वास सोडला. त्याच्या चेहऱ्यावर आता थोडाही रंग राहिला नव्हता. त्याने यशोदाकडे पाहिले आणि त्याच्या तोंडातून निघालेले शब्द यशोदाच्या कानात अमृतासारखे घालून गेले. मुली, तू आज फक्त माझी भूक नाही भागवलीस, तर तू मला नवे जीवन दिलेस. तुझं कल्याण होवो, तुझ्या साऱ्या मनोकामना पूर्ण होवोत. साधूच्या तोंडून निघालेला हा आशीर्वाद यशोदेच्या मनाला भिडला. तिने साधूच्या चरणावर स्पर्श केला आणि त्याच्याकडून निरोप घेऊन पुढे निघाली. पण तसं ती काही पावले चालली तसा तिला मनात अचानक एक तीव्र वेदना जागी झाली. माझं व्रत, हे नारायण, माझं व्रत तुटलं. हा विचार विजेसारखा तिच्या मनात घर करून बसला. ज्या व्रतासाठी तिने एवढ्या कष्टाने तोंड दिले ते आता तुटलं होतं. त्याच्या आधाराने ती आपल्या मुलीच्या भविष्यासाठी स्वप्न पाहत होती. ती स्वप्ने आता तुटली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. असं काय झालं? त्याने तर मदत केली होती, एका भिकवलेल्याला जेवण दिलं होतं, पण तिचं व्रत तर तुटलं होतं. त्याची सगळी मेहनत, तिची सगळी तपश्चर्या सगळी व्यर्थ गेली होती. तोच तिथे जमिनीवर पडली आणि जोरजोरात रडू लागली. हे नारायणा, हे माझ्या प्रभू, असं काय झालं? मी तर फक्त एका भुकवलेल्याला जेवण दिलं होतं, पण माझं व्रत तुटलं. माझं सगळं व्यर्थ झालं. माझ्यासाठी, माझ्या राधेसाठी जी प्रार्थना केली होती ती आता कशी पूर्ण होणार? हे जगदीश, हे लक्ष्मीपती, मी काय करावं? मला असं काय झालं? त्याच्या आवाजात एवढी वेदना होती, एवढा अहंकार होता की असं वाटलं की तिचं हृदय फुटून बाहेर पडत आहे. ती माथ्यावर हात बडवत होती, जोरजोरात रडत होती. हे केशव, हे महादेव, मी तर अजाणतेपणे आपलं व्रत तोडले. मला माफ करा. माझ्यावर दया करा. माझं व्रत तुटले. यशोदेच्या रडण्याचा आवाज ऐकून अचानक वातावरणात एक अद्भुत प्रकाश पडला. आकाशात एक वेगळी तेज चमकलं आणि एक दिव्य सुवासाने सगळे वातावरण भरून गेले. यशोदा घरून आली. डोळे उघडले तसतसे आकाशातून एक गंभीर आणि गोड आणि शांत आवाज आला. शांत हो माझे प्रिय मुली, तुझे मी अश्रू वाया जाऊ देणार नाही. तुझं व्रत तुटलं नाही, पण आज पूर्ण झाले. यशोदेने अविश्वासाने आकाशाकडे पाहिले. ही कोणाचाही आवाज आहे? तिच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. कोण आहे जो मला मुलगी म्हणत आहे? मी अजून काही समजून घेत होती
त्या अलौकिक प्रकाशामध्ये तिला एक भव्य दर्शन झालं. थेट भगवान विष्णू आपल्या चतुर्भुज पिवळ्या वस्त्रात शंख, चक्र, गदा आणि पद्म हातात धरून गरुडावर बसलेले तिच्या समोर प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर करोडो सूर्याचे तेज होते, पण त्यांच्या डोळ्यामध्ये अनंत करुणा आणि प्रेम दिसत होते. त्यांच्या दर्शनाने यशोदेचे पूर्ण शरीर आनंदाने भरून गेले. उठली होती. तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू ओघळत होते, पण आता ही वेदनेचे नव्हते, तर आनंदाचे, आश्चर्याचे होते. तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. भगवान विष्णूने आपल्या दिव्य तोंडातून म्हटले, "अरे माझ्या प्रिय यशोदे, तू इतकी का त्रस्त आहेस? तुला जे केले होते ते कोणत्याही व्रतापेक्षा, कोणत्याही तपश्चर्येपेक्षा खूप श्रेष्ठ आहे." भगवानाच्या आवाजात इतका गोडवा होता की मंत्रमुग्ध झाली आणि ऐकत राहिली. "तुझं व्रत तुटलेलं नाही, तर आज तू माझं खूप मनापासून अभिनंदन केलं आहेस. माघ पौर्णिमेला स्नान, व्रत आणि दान, तप या सारे म्हणजे धनाची सेवा आहे, दुःखी लोकांची सेवा आहे. जेव्हा तू त्या भुकवलेल्या साधूला अन्न दिलंस, तेव्हा तू कोणत्याही साधूला नाही, तर सरळ माझ्यासाठी जेवण दिलं होतंस. तो मीच होतो. तो भुका साधूच्या रूपात मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झालीस. यशोदा, तुझ्या पायाखालची जमीन हलकी होती. प्रभू तूच होतास." ती थरथरत म्हणाली. तिच्या डोळ्यात आता पश्चातापाऐवजी पूर्ण समाधान आणि भक्तीची भावना होती. "हो मुली, जेव्हा कोणीतरी प्राणी भुकेने त्रस्त असतो आणि एखाद्या दयाळू माणसाने त्याला आपले जेवण दिले, त्याची वेदना दूर केली, तेव्हा मीच त्या रूपात जीवन घेतले आणि तुझ्या अन्नत्यागाचे व्रत आहे. तुझा धर्म होता करुणेचा आणि करुणा हे सगळ्यांचे मोठे धर्म आहे, सगळ्यात मोठे पुण्य आहे." भगवान विष्णूंचे शब्द यशोदेच्या हृदयात अमृतासारखे उतरत बसले होते. संसारातील सगळे व्रते, सगळी अनुष्ठाने ही फक्त बाह्य कर्मकांड आहेत, तर त्यामागे प्रेम आणि करुणा नसेल तर काहीच अर्थ नाही. तुझं निराहार व्रत सोडून एका भुकेल्या जीवांचा प्राण वाचवलास, त्याहून मोठा त्याग काय असू शकतो? याहून मोठे पुण्य काय असू शकते? भगवान विष्णू म्हणाले, "तुझ्यासाठी जी तुझी इच्छा होती, तुझी मुलगी राधेसाठी जी सुख मागितलं होतं, ते सगळे आता 100 पट जास्त करून तुला मिळणार आहे. तुझ्या राधाच्या जीवनात तो नक्की येईल. कोणताही त्रास होणार नाही. तिने तुझ्याबद्दल एवढी प्रगत श्रद्धा दाखवली आहेस, त्यासाठी मी तुला मोक्षाचे वरदान देतो. तू आज मला जेवण करून 3 लोकांनी माझा सन्मान वाढवला आहेस." भगवान विष्णूंच्या वाणीतून असा मोह होता की यशोदेचे मन सर्वत्र स्वच्छ झाले. तिला तिच्या आयुष्यात खरीखुरी अर्थ समजला. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले. ती वारंवार प्रभूच्या चरणी साष्टांग नमस्कार करत होती. "हे प्रभू, मी मूर्ख आहे. मला माहिती नव्हते की तुम्ही प्रत्येक कणात आहात, प्रत्येक जीवामध्ये वसला आहात. हो, माझे हे व्रत कधी तुटायला नको होतं. हे तर माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे देणे होते." भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला आणि मंद मंद हसून त्या दिव्य प्रकाशासोबत गायब झाले. यशोदा तिथेच बसली होती. तिच्या मनात एक वेगळी शांतता होती. असणं समाधान होतं, जे तिने आयुष्यभर कधीच अनुभवलं नव्हतं. तिला असं वाटत होतं तिचं शरीर हवेतून हलकं झाले आणि तिचं मन सर्व चिंता सोडून मुक्त झाले. तिच्या चेहऱ्यावर आता दुःखाचं कोटेही ठसे नव्हते, उलट एक दिव्य तेज होते, जे तिच्या आता जागले होते. ती उठली आणि हळूहळू आपल्या गावाकडे निघाली आणि पुढे निघाली. रस्त्यात असता तिला थकवा वाटत नव्हता. तिच्या प्रत्येक पावलात नवीन ऊर्जा होती, एक नवा प्रवासी जादू होती. जेव्हा ती घरी पोचली, तिची मुलगी राधा धावत तिच्याकडे आली. यशोदा तिच्या जोरात मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात अशी एक चमक होती जी कधी पाहिली नव्हती. यशोदेने मुलीला भगवान विष्णूंचे दर्शन आणि साधुरूपी
प्रभूची गोष्ट सांगितली. राधाही खूप आश्चर्यचकित झाली. त्या दिवसापासून यशोदेने आयुष्य बदलले. तिला कधीही कशाची कमतरता वाटली नाही. ती मुलगी राधा सुखी झाली. तिने चांगल्या घरात लग्न केले आणि आनंदात आयुष्य जगले. यशोदेने आपल्या उरलेले आयुष्य गरीब आणि दुःखी लोकांना मदतीला दिल्या. सेवेच्या माध्यमातून आपले आयुष्य समर्पित केले. तिला कळाले की खरी भक्ती मंदिरात नाही तर माणूस सेवेत आहे. खरं व्रत अन्नत्यागात नाही तर करुणा आणि त्यागात आहे. देव प्रत्येक जीवात वसलेला आहे आणि त्याची सेवा म्हणजे खऱ्या अर्थाने प्रभूची सेवा होय. ही कथा आपल्याला शिकवते की धर्माचा खरा मर्म कर्मकांडात नाही तर प्रेम, दया आणि निस्वार्थ सेवेत आहे. माघ पौर्णिमेचा तो व्रत जो यशोदेने मोडले होते ते तर खरे मोडले नव्हते. उलट ते परमेश्वराशी आणि त्याच्या हृदयात थेट संबंध जुळवून दिला होता. आणि हा खरा धर्म आहे. हा सनातन धर्म आहे. खरं आहे प्रिय भक्तांनो, या व्हिडिओत माघ पौर्णिमेची पवित्र कथेचा शेवट इथेच होतो आणि ही प्रार्थना करतो की भगवान श्रीहरीच्या कृपेने तुमच्यावर सदैव राहू. जय श्रीहरी, जय हो जगाचे पालक. प्रिय भक्तांनो, जेवढे माघ पौर्णिमेचे कथे ऐकण्याला महत्त्व आहे तेवढेच भगवान विष्णूंच्या मंत्रालाही आहे. म्हणूनच आजचा हा मंत्र तुम्ही 108 वेळा नक्की ऐका. ओम नमो नारायणाय नमः. 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 ओम नमो नारायणाय नमः.
नारायणाय नमः. ओम नमो 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 नारायणाय नमः.
ॐ नमो नारायणाय नमः। 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 ॐ नमो
ॐ नमो नारायणाय नमः। 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 ॐ नमो
नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय नमः. ॐ नमो नारायणाय